गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. आता वाजलेत मैत्रिणींनो 1:30 वाजलाय. म्हणजे कानातले काढलेत तर कान वेगळेच दिसायलेत. कानातले घासले, त्याची फिरक्या बी हे झालत्या, चांदीच्या फिरक्या त्या काळ्या पडल्या होत्या म्हणून घासले काढून. आता घालते दुसरे आहेत माझ्याकडे. जेवण केलं मैत्रिणींनो. मटकीची भाजी केली आपलं आंबट वरण. ह्या दिवसात मैत्रिणींनो आंबट वरण चांगलं लागते करायचं. हिंग हे टाकून केलं आज. आणि वरण भात केला. हे जेवले, लेकरं राहिलीत आता. त्या बारक्याने हे केलं, नाश्ता केला बाहेर. जेवल ते थोड्या वेळाने. उशिरात जेवते 3-4. आताशी 1:30 वाजलाय. जिमला जाऊन आला एकदा सकाळी. मैत्रिणीनं मला वाती करायची आहे, तुला मसाला भाजायचा आहे, काय काय करू. आता जेवण झाले माझं. थोडं आता वट्टा हे आवरणार आहे मैत्रिणीनं. मसाला भाजून घेते. फॅन लावायचा आणि मसाला भाजायचा. जावं कवा ना कवा तर भाजावंच लागेल ना. संध्याकाळी जर असला धक्कारा हे येते. इतकी जर गरमी, तसली गरमीच नाही, मला गरमीच सहन होत नाही मैत्रिणीनं. झालंय आवरलंय आता. वट्टा हे धुवून लावते. सकाळी तर एवढं हे झालं मैत्रिणीनं वट्यावर. गॅस इतका हे झालता, घासून घासून माझे हात दुखायले. उतू गेल्याला कालचं दूध. आपल्या तसल्या शेगड्या ऐकत नाही. आता मी तसलीच घेणारी, काचच्या शेगड्या. इतक्या लवकर साफ होतात त्या. आणि लय वेळ घासायची बी गरज नाही त्याला. नुसता वल्ला कपडा फिरला ना निघते. आज आहे मैत्रिणीनं होळी. पण मी काही पोळी केली नाही, कारण लेकरं नको म्हणले. मोठा मुलगा त्याला विचारलं, नको म्हणला. मला खाऊ वाटत नाही म्हणला. असली गरमी हे. त्याला सकाळीच विचारलं होतं. म्हणतात तुम्ही हिनं पोळी कशी केली नाही, नको म्हणले. आमच्यात सगळ्यांना विचारून करावं लागते. असल्या उन्हाचं नाही मैत्रिणीनं पुरणपोळीचं जेवण पचत. मला हे करायचंय, चेहऱ्याला स्क्रबर करायचंय. पेडिक्युअर केलं त्या दिवशी. पुन्हा केस डाय करायचे. आता मसाला करू दुपारून का डाय करू, आता काय काय करू काही सुधारणा मला. मी म्हणाले मसालाच करून घ्या, भाजून ठेवायचा, 5च्या पुढून वाटायचा, तोवर थंड होते आणि मग मेहंदी लावायची केसाला. मला तर असंच बरं वाटतंय मैत्रिणी. डाय लावलं ना केस इतके ते टोप बसलेले आणि दिसते, विचित्रच दिसतंय ते. पण माझे हे समोरचेच पहिले नव्हते बरं का. हे डाय लावलं झाले माझं असलं. कोणाचंही बघा मैत्रिणी, जे डाय करते का त्याचं समोरचंच पांढरं होते. माझ्या आईचा एक केस काळा पांढरा नव्हता, आता इतकेच पांढरे झाले ते लावून लावून. माझ्या वडिलांनी त्याला सगळंच लावायचं सोडून दिले. आता ते तरी काय चांगलं असते का मैत्रिणी. कुणाला सूट झालं तर झालं, नाही तर त्यांना कॅन्सर होते. ते डाय त्याच्यामध्ये कशाचं तरी काहीतरी असते बाय. ना सामान आणायचं मैत्रिणी. काल लिस्ट करून ठेवली. काल पैसे नव्हते ह्यांच्याकडं. आज जाणार होती एखादी गाडी. 8 दिवस झाले चिठ्ठी करून ठेवली. आता कवा आणतेच काय माहिती. काल बी पैसे आलते पण लोकांचे द्यायचे होते ते दिले. एक गेली ती काल. आज आता सकाळी 2 ट्रॅक्टर जाणार होते. आता आज दिले तर अर्ध सामान आणणारी मैत्रिणी. आता जसं आहे तसं भागवावं लागते. काय करावं आता. खायला तर लागते मैत्रिणी, काय असं की नसतं. आणि सामान तर एवढं महाग आहे मैत्रिणी. तेल तर इतकं महाग केलं आहे सरकारने. तशाची ती लाडकी बहीण आणली. माझे तर पैसे बी आले नाहीत मैत्रिणी, एकदा बी नाही त्या लाडकी बहीणचे. उलट माझ्यापासून 1-2-3 हजार खर्चले ते काढताना. महिला ती बँकेत जाण्याने येण्याने पासबुक काय करा काय.
आणि महागाई, तेल महाग केले, शेंगदाणे बी महाग आहेत मैत्रिणींनो. शेंगदाणे बी किती 100, आणि तुरीची डाळ बी 140 का 160 रुपये. मी त्या महागाई एका दिवशी चिठ्ठीवर बघितली ती, मला वाटतं 160 आहे की बाई, तुरीची का 180 की. सगळंच महाग केले, अर्ध्याच्या वर सामान महाग आहे मैत्रिणींनो. तेल महाग आहे, तुरीची डाळ महाग केली, पुन्हा शेंगदाणे महाग आहेत. शेंगदाणे तर मैत्रिणींनो आता प्रत्येक भाजीला टाकावंच लागते, आणावंच लागते, कशी विकेल तरी त्याच्यात तडजोड करताच येत नाही. माझं पार्लरचं झालं मैत्रिणींनो, पण आमच्यात फेशियल मी मागच ह्यांना म्हणलं मी फेशियल हे करते, तर नको म्हणले, मला आवडत नाही म्हणजे ती माझ्या मारवड्याच्या मैत्रिणी तर इथं त्या करतात. कधी कधी मी पण जाते ना, करून घेते त्यांच्याकडून. चला आज फेशियल करावं म्हणाले, स्क्रबर आणून. इथं काळे डॉट झाले, इकडं वांग आलाय थोडा. आणि टिकली मैत्रिणी, मोठी टिकली, मला मोठ्या टिकल्या आवडतात, इथं मिळच नाहीत मैत्रिणी, तिकडं मोड्याला जावं लागते. मी त्या दिवशी मिशोवरून हे मागविलं तर ना, तुम्हाला बघायचे का मैत्रिणी, दाखवते. मलाच कसं तरी होऊ लागलं, चला म्हणलं मैत्रिणीला दाखवा. आपल्याला नाही जरी सबस्क्राईब केलं तरी मैत्रिणी, मी तुम्हाला बघा दाखवली, मला प्लीज सबस्क्राईब करा, आणि तुमच्या उपयोगाचंही नका. तुम्हाला आवडलं तर तुम्ही मागवा, मी ह्याची लिंक पाठवेल, तुम्हाला जर पाहिजे असली तर कमेंटमध्ये म्हणा, सांगा. हे बघा मैत्रिणी, आता ब्रश कितीचा आहे बघा, 168 रुपयाचा. याची प्राईस बाहेर 300 रुपये. ह्याला लिक्विड सोप लागते मैत्रिणी. आता आपल्याला लिक्विड सोप परवडत नाही, मग आपण शॅम्पू घ्यायचा मैत्रिणी. फक्त पाटीसाठीच आहे हे नायलॉनचं आहे वरचं, आणि हे ब्रश आहे. ह्याच्यावर लिक्विड सोप टाकायची किंवा मग शॅम्पू टाकायचा, पाटीला घासायचं, असं सगळीकडं जातं आहे मैत्रिणी. असं पाटीला पूर्ण, आता आपली पाट किती खाजवती, मळ झाला पाटीवरची पाट खाजवती, आणि या ब्रशने मग घासायचं, हे होत नाही, खाजवत नाही, स्वच्छ राहते. आता उन्हाळ्याचं तर लई घामाने हे होते. तुम्हाला जर आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग तुम्हाला तुम्ही मला सबस्क्राईब केलं नाही तरी सांगायला मैत्रिणींनो, पण तुम्ही मला काही सबस्क्राईब करू नका बरं का. आता माझा व्हिडिओ हे झाला की सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब. मला खूप गरज आहे मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा प्लीज. चला मैत्रिणींनो, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडलं तर कमेंटमध्ये सांगा. बाय सर्वांना.